नमस्कार करते. आशीर्वाद. तुम्ही आशीर्वाद दिला, पण त्या आशीर्वादानं मायावतीचं समाधान झालं नाही. मायावती, हो, नेमकं काय बोलायचंय तुला? एकच. काय ऐकते मी? ही सारी पृथ्वी अस्थिर करण्यासाठी तुम्ही पाऊल उचललं. काय केलंस? ही पृथ्वी मला अस्थिर करायची आहे म्हणून हा मणी मी मिळवलाय. हा मनी तुम्ही कदाचित मिळवला असाल, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही देवतांवर विजय प्राप्त करू शकाल. प्राणेश्वर, पत्नी आहे तुमची, तुमच्या सुखदुःखाची वाटेकरी नाही. तुमचं सुख तेच माझं सुख आहे, आणि म्हणून आज मी तुमचा मार्ग रोखण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. मायावती, आजवर मी जो माझ्या मार्गात आला त्याला मी जिवंत सोडलं नाहीये. तुमच्या मार्गात जे जे आलं त्याला तुम्ही कदाचित संपविलं असाल, पण मी तुमची पत्नी आहे, माझा अधिकार आहे. नवरा जर चुकत असेल तर बायकोनं रोखायला हवं, आणि बायको जर तुला पत्नी देखील म्हणणार नाही, एवढं ध्यानात ठेव. एक लक्षात ठेव, बोलण्याने नातीकडी तुटत नसतात. तुमचं आणि माझं नातं चिरकाळ अबाधितच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं आणि माझं नातं हे अर्थात राहणार आहे. पण पत्नी म्हणून माझा अधिकार बनतोय. पती जर चुकत असेल तर बायकोनं रोखायला हवं. दानवांनी स्वतःचा बलिदान दिलं, त्यांचा सौर घेण्यासाठी हे सारं मी घडवतोय. काय केलं तुमच्या क्रोधाने? स्वतःचं अस्तित्व दानाचा उदार, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या क्रोधाला काही सुचत नाहीये, आणि मुलात असा एक पूर्वक रस्ता कळायला गेलाय. अगं त्या दानवांचा अभिमान मला, त्यामुळे तुला सांगतोय माझ्या मार्गात येऊ नको. मार्ग जोपर्यंत मायावती जिवंत आहे ना, तोपर्यंत एक पाऊल तुम्हाला पुढे टाकू देणार नाही. ज्याने ज्याने अधर्माचं आचरण केलं, धर्माला त्याने काहीतरी तुडविलं, नियती त्यांना कधी सोडत नसते. देवतांची तुमच्या पूर्वजांनी त्या त्या मिळवायचं होतं. तुमचे पूर्वज मी तुम्हाला काही अन्याय काही नसता गोपला शिका मजवरिया आवाज बंद व्हायला हवा. मजवरिया काय करू देवा, काय करूया देवा, काय करूया कोणी न त्राता काय करायच्या पत्नीची मला कोणी न त्राता काय करूया देवा, काय करूया गरज नाही की मला काय करू. काय वाटलं तुला जर का मारलं तुझ्या सारख्या असंख्य निर्माण होते नाही, तुला शिक्षा देणार आपण हात दिली, मी उपस्थित झालोय. आपल्याला मानाचा मुद्रा तुला इथं का बोलावी लागत आहे? तर हे यवनाक्षा जा जा या औदासाला घेऊन ही माझ्या नेत्रात समोर नको आहे. हिला कुठं ठेवायचंय माहितीये का? ज्या देवी रोहिणीला ज्या बंद कारागृहात ठेवले ना त्या कारागृहात अरे तो पुन्हा याच्या पत्नीची मला
ना तो अत्यंत महत्वाचा आहे. याची सुरक्षा महत्वाची आहे. याला कारण आहे देवश्री पाहतो देवश्री आता मला मणी मिळाला आहे. मी अजिंक्य बनवणार. तुम्ही विचार करता असं काहीच घडणार नाही. मणी तुम्ही आला काय झालं? मणी जेवढं महत्वाचं तेवढाच महत्वाचा शेषनाग शेषनाग आणि साऱ्या देवता तुम्हा दोघांच्या घाताची तयारी करतोय. काय म्हणाला? देवता तुमच्या घाताची तयारी करताय. जेव्हा मार्ग शोधायला हवाय त्या देवताला काय करून सोडायला हवाय. मार्ग एकच मृत्यू लोकांच्या ठाई. आणि आता जो तंत्र मंत्र विद्येत पारंगत असेल महापराक्रमी एक मांत्रिक पहा आणि त्या शेषनागाला बंधवा एवढा